याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी याची माझी सर्व जोडी जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणं मागतात ध्यानपूर्वक ऐका बरं का माय बापांनो जगद्गुरु तुकोबाराय मग देवाला म्हणतात जगाच्या मालकाकडं दान मागतात काय दान मागतात तो हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा देवाला म्हणतात देवा तुला जर मला दान द्यायचं असेल ना तर काय दे हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा एकच दान दे मला फक्त देवा जन्मोन जन्मी तुझा विसर नको होऊन देऊ फक्त जन्मोन जन्मी तुझ्या आठवणीत मला राहू दे तुझी आणि माझी कमतरता नको पडून देऊ तुझ्या आणि माझ्यामध्ये भेदाभेद नको निर्माण हो हेची दान दे तेवढे एकच दान दे गुण गाईन आवडे हेची माझी सर्व जोडी बरं मला जर तू हे प्रकारचं जर हा जर मला तुम्हाला दान दिलं तर मी काय करीन गुण गाईन आवडी आणि हेची माझी सर्व जोडी आनंदाने तुझ्या भजनामध्ये तुझ्या नामामध्ये मी तल्लीन होईल आणि हेची माझी सर्व जोडी जोडी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी लाभ असा आहे आणि माझ्या जीवनातील जर लाभ काय असेल तर काय हो हाच माझ्या जीवनामध्ये लाभ आहे काय गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी बर एवढंच नव्हे तर न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा देवा मला मुक्ती नको मला धन नको मला संपदा नको तुम्ही म्हणता मुक्ती नको मला सांगा प्रत्येक मनुष्य हा कशासाठी जगतो प्रत्येकाची धडपड कशासाठी या संसारातून मुक्ती कशातून मुक्ती संसारातून मुक्ती या रहाड गाडग्यातून मला मुक्ती पाहिजे परंतु जगद्गुरु तुकोबाराय तसं नाही म्हणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा मला मुक्ती ही नको न लगे मुक्ती धन आणि संपदा धन ही नको बरं का मला सांगा तुम्हा आम्हाला आज म्हणलं तुम्हा आमच्या जीवनामध्ये असं आहे का एखादा व्यक्ती की मला धनाची थोडी ही अपेक्षा नाही आहे का हो नाही अपेक्षा नाही जन्मल्यापासून मरेपर्यंत माणसाच्या डोक्यात काय असतं फक्त धन 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 आणि मेलं की एकच लागतं काय धन आलं डोक्यात जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त धन 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 पैसा 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 करतोय माणूस परंतु मेला एक दिवस त्याच्या मागे निधन लागतं मला सांगा हे धन एवढं चांगलं आहे का हो धन नाही जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला न लगे धन नको मुक्ती नको आणि संपदा ही नको तुम्ही म्हणता महाराज तुम्ही असं का बरं म्हणता एका ठिकाणी संपदाचं वर्णन फार गोड केलंय संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा पण मला नको म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला या तिन्ही गोष्टी नको मला धन नको संपदा नको मुक्ती नको मला फक्त एकच गोष्ट दे काय दे संत संग देई सदा मला फक्त त्या साधू संतांची संगत घडू दे मला त्या संतांच्या संगतीत राहू दे आणि मला तेवढंच करू दे याच्यासाठी जर मला गर्भवासाचं जरी दुःख भोगावं लागलं ना तरी पण मी भोगण्यासाठी तयार आहे तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल हा झाला आता अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मला सांगा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाची धडपड कशासाठी हो कशासाठी सुखासाठी बरं का कारण सुखा लागेशी करीशी तळमळ जरी तो पंढरीशी जाई प्रत्येक माणूस हा जीवनामध्ये फक्त सुख पाहिजे त्याला सुखाशिवाय दुसरी अपेक्षा आहे का हो सुख पण मला सांगा माणसाला सुख भेटतं का हो कधी सुख नाही भेटत मला सांगा ज्याच्या पशी ज्यांनी आज एक गाय घेतली 2 महिन्यात त्याला 2 व्हावं वाटतात का नाही दुधाचा भाव वाढलं की अपेक्षा वाढती 2च्या झाले की 3 घ्यावं वाटतात 3च्या वर्षात 7-8 करावं वाटतात मग परत म्हणतात हा सुख सोहळा स्वर्गी नाही मला सांगा काय का स्वर्गात तो सोहळा अहो माणसाची अपेक्षा थोडी नाही हो जो माणूस सायकल वरती फिरतोय त्याला अपेक्षा काय मोटरसायकलची जो मोटरसायकल मध्ये फिरतोय त्याला अपेक्षा काय हो त्याला वाटते जीपीची बरं का अहो काय म्हणते जीपीची अपेक्षा आहे त्याला 4 व्हीलर गाडीची अपेक्षा आणि जो 4 व्हीलर मध्ये फिरतोय त्याला वाटतं एखाद्या आमदारासारखं हाय फाय गाडीत पाहिजे बरं का बटन दाबलं की त्याला सगळं मग मला सांगा ही अपेक्षा संपते का हो आणि जे चांगले हाय फाय फॉर्च्युनर इनोव्हा सारख्या गाडीमध्ये फिरते का त्याला अपेक्षा हेलिकॉप्टर मध्ये बसायची आहे का नाही मला सांगा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही आम्ही सर्व शेतकऱ्याची लेकर आहोत तुम्ही आम्ही सर्व शेतकरी माणसं आहोत मला सांगा एका वर्षी जर एका तुकड्यामध्ये सोयाबीन जर 5 पोते झाली
आणि त्याच्याच दुसऱ्या वर्षी जर त्याच तुकड्यामध्ये सोयाबीन एक पोत जास्त वाढलं किती आनंद होतो. गेल्या वेळेस 5 झाली होती, ह्यावेळेस किती झाली? अख्ख्या गावभर आपण सांगत हिंडतो. मला सांगा हे काय हो? धन वाढलं ना, धन वाढलं की आशा वाढली, अपेक्षा वाढली. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला हे काहीच नको बरं का, मला फक्त एकच दे. काय दे? भगवंताचं नाम माझ्या मुखामध्ये येऊ दे. विठ्ठल भगवंताचं नाम इतकं सुंदर आहे. कसं आहे व ते नाम? नाम गोड नाम गोड पुरे कोड सुकळे हे रसना येडा रसा भेटे घेता घोट अधिक हे. एवढंच नव्हे, तुम्ही आम्ही 8 दिवस सप्ताह केला. 8 दिवसाच्या सप्ताहामध्ये 8ही दिवस हरिपाठ होतोय. हरिपाठामध्ये माझ्या माऊली ज्ञानोबा यांनी संपूर्ण गुह्य ज्ञान सांगितलं बरं का. 25 ते अभंगामध्ये 28 अभंगामध्ये पूर्णपणे ज्ञान सांगितलं. माझी माऊली ज्ञानोबा म्हणतात त्या भगवंताच्या नामाशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जासिल. मला सांगा, जगद्गुरु तुकोबारायांनी देवाकडे मागणं काय मागितलं? मला तुझा विस्तार नको होऊन देऊ. तुमच्या आमच्या सारख्याला जर एखादा देव जर प्रसन्न झाला तर तुमच्या आमच्या मागण्या काय एक असतील का हो? वाढावे संतान घरी व्हावे धन धान्य, घरी व्हावे धन धान्य, घरी व्हावे धन धान्य. वाढावे संतान घरी व्हावे धन धान्य, घरी व्हावे धन धान्य, घरी व्हावे धन धान्य. वाढावे संतान घरी व्हावे धन धान्य, घरी व्हावे धन धान्य, घरी व्हावे धन धान्य, घरी व्हावे धन धान्य, घरी व्हावे धन धान्य. घरी व्हावे धन धान्य, घरी व्हावे धन धान्य. बाबांनी फार छान गोड असं प्रमाण दिलं बरं का. वाढावे संतान, गृही व्हावे धन आणि धान्य. हे कुणाचं माग नाही, हे तुमच्या आमच्या सारख्याचं माग नाही. देव जर तुमच्या आमच्यापाशी प्रसन्न झाला तर तुम्ही आम्ही काय मागतो? देवा एकाचे 2 होऊ दे. 2चे 4 शक्यतो कोण नाही म्हणत आता, पण एकाचे 2 होऊ दे. यंदा 5 पोते झाली, पुढच्या वर्षी 10 पोते होऊ दे, है का नाही? यंदा 1 गाडी झाली, पुढच्या वर्षी 2 होऊन दे. यंदा 50 लिटर चालले, पुढच्या वर्षी 100 जाऊ दे. ही तुमच्या आमची अपेक्षा झाली. अहो एवढीच अपेक्षा नाही, तुमच्या आमची मागण्याची पद्धत फार वेगळी बरं का. कशी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. 3 भक्त असतात बरं का, आणि महादेवाची फार निष्ठा असते त्यांची महादेवावर. आणि महादेवाची निष्ठा असताना आता एक तर चाललाय कोणता महिना? श्रावण महिना. श्रावण महिन्याचं फार मोठं महत्व आहे. कसं महत्व आहे? श्रावण महिन्यात पाणी जुळजुळवात या, जुळजुळवात या न महादेव टप्पाव बसलं या, जुळजुळवात या न महादेव टप्पाव बसलं या. दुधावर आली साई त्याला साई म्हणू नये, आणि कीर्तनाला जो येत नाही त्याला माणूस म्हणू नये. कीर्तनाला जो येत नाही त्याला माणूस हो. मला सांगा, जो कीर्तनात येत नाही तो माणूस आहे का हो? नाही, माणूस नाही. तो श्रावण महिन्याचं महत्व आहे. आणि श्रावण चालू असतो आणि 3 भक्त येतात एकदम निष्ठापूर्वक. त्या दिवशी त्यांच्या मनात फार मोठा भाव असतो. भाव म्हणजे आज त्यांचं ठरलेलं असतं की आज आपला वार कसा आहे? आज आपल्या देवाचा वार आहे. आज सकाळ सकाळ उठू आपण आणि 4 वाजताच उठून महादेवाचं दर्शन घेण्यासाठी जाऊ. शिवशंकराकडे सकाळ सकाळ उठतात आणि उठलं की देवापाशी जातात. देव फार प्रसन्न होतो. श्रावणी पहिला सोमवार असतो बरं का. त्या दिवशी देव फार प्रसन्न असतो. आणि प्रसन्न असताना देव जागा होतो आणि देव म्हणतो, भक्तांनो आज मी तुमच्यावर फार प्रसिद्ध आहे. मी आज तुमच्यावर फार कसा आहे? कृपांकित आहे. आज तुमच्यावर माझी कृपा जडली. आज मी तुमच्यावर प्रसन्न झालोय. तुम्हाला आज मला काय मागायचं असेल ते मागा. भक्त घाबरायला लागतात. भक्त म्हणतात हे कसं काय शक्य? भक्तांना वाटतं एवढे दिवस आपण सेवा करतोय पण देव स्वतः जागा झालाय म्हणजे काहीतरी चमत्कार हाय. आणि मग तसं म्हणतात. भक्त घाबरायला लागतात. तिघं एकमेकाकडे बघतात. पण नाही, देव म्हणतो घाबरू नका. आज मी तुमच्यावर खरंच काय झालोय? प्रसन्न झालोय. तुम्हाला काय मागायचं असेल ते काय करा, मागून टाका. आणि मग तिघ जण विचार करतात
विचार करतात. त्यातला एक जण जरा चॅप्टर असतो, तो म्हणतो घरी जातो, बायकोला विचारतो, बायको जी सांगन त्याची यादी करून आणतो आणि मग काय करतो, देवाला देतो. त्यातला एक जण म्हणला आमच्या म्हाताऱ्याचे म्हणला डोळे गेलेत, जातो म्हाताऱ्यापाशी, लेन्स कोणशी लागते ते विचारतो, नाही का. एक जण म्हणला माझ्या बी घरी फार अडचणीत म्हणला, जातो मी घरी, पण देव चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. देव आहो तो देव आहे हो. देव म्हणला भक्तांना तुमचे विचार तुमच्या वेदना मला कळल्या, तुम्ही एक काम करा, तुम्हाला काहीही मागायचं असेल ना तर याच ठिकाणी मागायची, इथून हलायचं नाही. तुम्ही काहीही मागा, तुमच्या सगळ्या गोष्टी मी आज या ठिकाणी पूर्ण करणार. आणि मग भक्त म्हणतात देवा जाऊ दे, आजचे दिवस झाला तुम्ही आमच्याकडे प्रसन्न झाला तेवढ्या दिवसातून, आजचे दिवस आम्हाला काय करू द्या, जाऊ द्या घरी. आम्ही जास्त काय मागत नाही, 2-2, 3-3 वस्तूच मागतो, पण चांगल्या मागतो. आणि मग देव म्हणतो नाही. आणि मग तिघांचे विचार होतात आणि त्यातला पहिल्याला देव विचारतो, बोल भक्ता तुला काय पाहिजे. पहिला काय म्हणतो, देवा मला याच्यापेक्षा गोर कर, म्हणजे दुसऱ्यापेक्षा मला गोर कर, जरा मी जरा काळा आहे नाही का, मग जरा गोर कर. देव म्हणतो तथास्तु. तथास्तु म्हणलं की लगेच गोरा, कारण शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय शिव भोळा, आणि त्यातले त्यात प्रसन्न झाल्यावर काय सोपे का, सोपं नाही. मग देव प्रसन्न होतो आणि मग त्याला लगेच गोर करून टाकतो. दुसऱ्याला विचारतो, बोल भक्ता तुला कोणती गोष्ट पाहिजे, तुझी अपेक्षा बोल, मला काय. मग तो दुसरा म्हणतो, देवा मला त्याच्यापेक्षा गोर कर. कोणापेक्षा, पहिल्यापेक्षा. मग याला गोर केलं, हे झालं चायना मॉडेल, काहीच कळा ना कोणाला. आणि मग तिसऱ्याला विचारलं, बोल भक्ता तुला काय पाहिजे. देवाला वाटलं आता याची तरी जरा वेगळी काहीतरी अपेक्षा असेल. तो म्हणला, तिसरा म्हणला, देवा तुम्हाला जर मला काय द्यायचंच असेल ना तर पहिल्या जसा काळा होता तसाच करून द्या दोघाला बी. ह्या काय झाल्या तुमच्या आमच्या सांसारिक मागण्या. अहो ह्या मागण्याला अर्थ आहे का काही, ह्या मागण्याला अर्थ नाही. अहो माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची काय वाणी होती हो, हेच दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना देवाला एकच मागतात, देवा मला विसर नको रे. मला सांगा त्यांना नव्हती का हो धनाची अपेक्षा, धन नाही त्यांना नव्हती का हो काय कुठल्या गोष्टीची अपेक्षा, कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नव्हती. संत सांगतात लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परडीने. आम्हाला त्या कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही, आम्हाला फक्त त्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये जी गोडी आहे ना ते दुसरीकडे नाही. विठ्ठल विठ्ठल आज मागणी मागायची असती बरं का. जगद्गुरु तुकोबारायांची जी आई होत्या त्यांनी ही देवाकडे मागणी मागितली होती. जगद्गुरु तुकोबारायांच्या आईचं नाव काय, हा कनकाई, आणि वडिलांचं नाव बोलोबा. लक्षपूर्वक ऐका. बोलोबा एकटेच वारीला जायचे, बरेच दिवस एकटेच वारीला जायचे. कनकाई माता बोलोबांना कायम म्हणायच्या, का हो पतिदेव तुम्ही मला वारीला का बरं नेत नाही, तुम्ही दरवेळेस वारीला जातो, मला पण काहीतरी अपेक्षा आहे ना, मी पण संसारिक आहे, पण मला पण त्या भगवान परमात्म्यापाशी येऊ वाटते ना. बोलोबा म्हणतात नाही मी एकटाच जाणार. तर फार दिवसापासून हट्ट करते कनकाई माता आणि फार दिवसापासून म्हणते की नाही मला यायचंय हो, मला यायचंय हो. बोलोबांच्या मनामध्ये एकच गोष्टी असते, ती म्हणजे बोलोबांना वाटतं, काय वाटतं, बोलोबांना वाटतं आजपर्यंत मी जी निस्वार्थपणे सेवा केली आहे त्या सेवेचं फळ हे मला भेटेल. परंतु मी जर पत्नीला घेऊन गेलो, मला सांगा बायांना नेणं सोपे का हो, सोपं नाही हो. एक वेळ मला सांगा गडी गेला तर कमी मागन, देवापाशी गेलं की बाया काय कमी मागत्या का हो. अपेक्षा लय लेडीज लोकांच्या, कमी अपेक्षा आहे का. त्यातली तर सरकारने आता लाडकी बहीण केली त्याच्यामुळे तरी जरा काय झालंय फायदा झालाय, पण अपेक्षा कमीत का हो. अहो ते एसटीचं एकच कार्ड निघलंय तर अख्खं स्टँड फुल झाले. हा मग त्यामुळं बोलोबांच्याही मनात विचार आले. बोलोबा म्हणले की कनकाई मातेला जर मी नेलं तर ती काही ना काहीतरी अपेक्षा करणार. आणि त्यावेळेस बोलोबांना आणि कनकाई मातेंना पुत्र नव्हता बरं का, पुत्र नव्हता. लग्नाला फार दिवस होतात. मला सांगा लग्न झाले की प्रत्येकाला काहीची अपेक्षा असती, काही ना काही मूल बाळ काहीची ना कशाची अपेक्षा असती. आणि मग फार दिवसांचा प्रसंग जातो. एक दिवस बोलोबा सांगून जातात
कनकाई, मी तुला नेण्याचं कारण फक्त एकच आहे. काय कारण आहे ग? मी फक्त तुला, मी जे आजपर्यंत निस्वार्थपणाने जे भगवान परमात्म्याची, जगाच्या मालकाची मी जी सेवा केली ना, त्या सेवेवर तू काय करशील? तू सगळं पाणी फिरवशील. कारण की मी आजपर्यंत त्या भगवान परमात्म्यापाशी, जगाच्या मालकापाशी एकाही गोष्टीची कुठली अपेक्षा केलेली नाही बरं का. कुठल्याच गोष्टीची मी अपेक्षा केलेली नाही. परंतु तुला जर नेलं तर तू काहीतरी मागल्याशिवाय राहणार नाही. ती म्हणते नाही, मी काहीच मागणार नाही. तुमची शपथ घेऊन सांगते, मी जर देवापाशी गेले ना, मी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा धरणार. फार दिवसाचा प्रसंग जातो आणि फार दिवसाचा प्रसंग गेल्यानंतर एक दिवस, चांगला दिवस उजडतो. आणि दिवस उजडल्यानंतर एक दिवस बोलोबा माता म्हणतात, कनकाई, तुझा फार दिवसाचा अट्टहास आहे. फार दिवसापासून तू म्हणती मला यायचंय, मला यायचंय. बरं जाऊ दे, आता फार दिवस गेलेत. तुला आज मी काय करतो, घेऊनच जातो. आज तुला मी काही ना काही करून घेऊनच जातो. दोघंही आवरतात. दोघंही पंढरीच्या वारीच्या वाटेने दिशेने जातात. आणि वारीच्या दिशेने जातात. आणि वारीच्या दिशेने गेल्यानंतर एक दिवस पंढरपूरमध्ये जातात. पंढरपूरमध्ये जातात, त्या भगवान परमात्म्यापाशी जातात. भगवान परमात्म्यापाशी गेलं की डोळं मन भरून त्या देवाला पाहतात. आणि देवाला डोळं मन भरून पाहिलं की मला सांगा, एकदा त्या देवाला पाहिलं मन हटतंय का हो? देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. एवढंच नाही, त्या भगवान परमात्म्यापाशी एकदा गेलं ना, मनच हटवत नाही. सगळं मन ते आपल्या जागेवरती घेऊन टाकते. पाहिला पाहिला नंदाचा लालना, 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 पाहिला 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 नंदाचा नंदन, तेने वेधियल तेने वेधियल तेने वेधियल मन, तेने वेधियल तेने वेधियल तेने वेधियल मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मला सांगा, त्या भगवान परमात्म्याला एकदा पाहिलं कशी अवस्था होती हो? फार बिकट अवस्था होती. पूर्णपणे मन ते आपल्या हातामध्ये घेऊन टाकतो. पण कनकाई मातेंचे डोळे भरून येतात. डोळे भरून येतात, त्या भगवान परमात्म्याला पाहतात. आणि भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर मनातली मनात खुसबुस होती. देवाला मागो का नको, मागो का नको. नवऱ्याने तर काय सांगितलंय, तुला याच्यामुळे मी एवढे दिवस आणत नव्हतो, पण आता मागो का नको, मागो का नको. मग काय होतं मला सांगा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वेळेस कुठली जरी गोष्ट नसली तरी चालेल, पण माणूस जेवढा धन असून जेवढा दुःखी का, त्याच्यापेक्षा दुप्पट दुःखी ज्यावेळेस पुत्र नसतो, कोणीच नसतं, त्यावेळेस माणूस जास्त दुःखी असतो. आणि मग काय होतं, मनातली मनात कनकाई माता देवाला म्हणतात, देवा तुला एक मागायचे रे, मागो का? जगाचा मालक म्हणतो, अगं माग ना, तू तुझ्या नवऱ्याची फार सेवा आहे माझ्यापाशी, तू काहीही माग, तुझी मी पूर्तता करील. परंतु मनातली मनात भीती वाटते, मागो का नको, मागो का नको. कारण की नवऱ्याचा शब्द पाळणं हे पत्नीचं कसं असतं, आद्य कर्तव्य असतं. बरोबर. आणि तुम्ही पाळताय हे म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसतंय. त्याच्यामुळं पाळणं हे कसं असतं, आद्य कर्तव्य असतं. कारण पाय लक्ष्मीच्या हाती, मज यावं काकुळती, तिची यावे काकुळती. त्याप्रमाणे घाबरत देवाला म्हणती, देवा. कनकाई माते फार छान देवाला बोलतात बरं का. कशा पद्धतीने बोलतात, लक्षपूर्वक ऐका. देवा
देवाला म्हणत नाहीत देवा आम्हाला संतती नाही, आम्हाला संतती दे. तसं नाही. कारण काही माता म्हणतात देवा अरे एवढ्या दिवसापासून आम्ही दोघा पती पत्नीने तुझी फार दिवस वारी केली, मनातून फार दिवस वारी केली. आता आम्ही वारी करून करून काय झालो, म्हातारे झालो, थकलो. पण आता आमची एक इच्छा आहे. काय इच्छा आहे तर आमच्या पोटी तुझी जर अखंड जर वारी चालवायची असेल तर आमच्या पोटी काय दे, संतती दे. आणि संतती दे म्हणतात. आणि मग तरी बोलोबा म्हणतात कण काय मागितलं का, नाही म्हणती, पण मनातून तर अंतरीची घेतो गोडीन पाहे जोडी. अहो त्याला आतून सांगितलं त्याला सगळं करतोय. तो भगवान परमात्मा आहे वो. तर न सांगता कळू येते अंतरी. त्याला आतमधलं सगळं काही कळतंय. आणि मग तो भगवान परमात्म्यापर्यंत ही गोष्ट झाली. तर भगवान परमात्मा म्हणतो तथास्तु, ही गोष्ट मी तुझी काय करीन, पूर्ण करीन. पण परंतु ही गोष्ट नंतर भोलोबांना कळती. भोलोबा येतात, अरे देवा मी तुझी एवढी फार दिवसापासून निष्ठेने सेवा केली रे, मला फळाची अपेक्षा नाही रे, पण माझ्या या सेवेवरती थोडा पण विकल्प, मला थोडा पण संसारिक गोष्टीचा काहीच मला हे नकोय, अर्थ नकोय. मला काहीच याचा थोडी पण वस्तू या ठिकाणी नाही पाहिजे. तर देव म्हणतो तुझ्या जेवढं तू पुण्य केलं होतं त्याच्या सगळ्यावर आज पाणी फिरले. पत्नीने तुझ्या मागणी केली. अहो तर त्या कनकाई मातेने मागणी केली आणि ती जगद्गुरु तुकोबाराय प्रगट झाले. आणि ती जगद्गुरु तुकोबाराय प्रगट झाले आणि भगवान परमात्म्याला म्हणले, भगवान परमात्मा जगाच्या मालकाला म्हणतात देवा तुला जर मला दान द्यायचंय ना अभंगाचं पहिलं चरण, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा.
ओझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. अहो त्या कनकाई मातेचं पुण्य, कनकाई मातेने केलेली अपेक्षा कामाला आली आणि जगद्गुरु तुकोबाराय यांच्यासारखा महात्मा तुम्हा आम्हाला भेटला. तुमच्या आमच्या भूमीमध्ये पवित्रता प्रगट झाली आणि तुमची आमची पावन भूमी झाली. कारण की ही भूमी कशी हो, पवित्र ते कुळ, पावन तो देश आणि जेते हरीचे दास जन्म घेते. फार पवित्र आहे. किती पवित्र आहे ही भूमी, किती समृद्ध आहे हो. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. किती भूमी पवित्र आहे, फार पवित्र ही भूमी आहे. तुम्हा आम्हाला जन्म भेटलाय. जगद्गुरु तुकोबाराय, श्री संत माऊली ज्ञानोबाराय यांसारखे महात्मे तुमच्या आमच्या सानिध्यात आहे. त्यांच्यासारखी गाथा, त्यांचा ज्ञानेश्वरी, ह्या गोष्टी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतात. हे फार महत्वाचे बरं का. अहो तुम्ही ज्ञान किती ग्रहण केलं याच्यापेक्षा तुमचं ज्ञान पचलं किती याला फार मोठं महत्व आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये दररोजच्या नित्यनियमाच्या गोष्टी म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये महत्वपूर्ण मूलभूत गरजा कोणत्या तो माणसाच्या, कोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. पण मी अजून 2 वाढवल्यात बरं का. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. मला सांगा, एक वेळ माणूस अन्नाशिवाय बी जगू शकतो बरं का दिवसभरात, वस्त्राशिवाय बी जगू शकतो, फाटके तुटके घालू शकतो. आणि निवारा तर काय, निवारा जिथं जाईन तिथं निवाराचे आता काय तवा. पण मला सांगा, मोबाईल आणि चार्जर शिवाय माणूस जगतो का हो? नाही जगू शकत. आमच्या अभिजित महाराज आलते वारीला, गट्टू घेऊन आलते चार्जिंगचा. फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. महाराजांनी पहा, म्हणजे मोबाईल आणि चार्जर हे महत्वपूर्ण आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये. पण अन्न कसं असलं पाहिजे? अन्न हे चांगलं असलं पाहिजे. जे मुलं हायेस्ट असतात, MPSC UPSC यांसारख्या आंतरराष्ट्रीय परीक्षेचा जे मुलं अभ्यास करतात ना, त्या मुलांचं अन्न तुम्ही पहा. जे मुलं, जर त्या मुलाने सकाळी जर लग्नातलं जेवण केलं तर दिवसभर त्याचा अभ्यास होत नाही. आणि तुम्ही आम्ही जन्माल्यापासून मरेपर्यंत धाब्यावरलं जेवला हरिपाठ पाठवईन का? नाही होऊ शकत. त्याच्यासाठी त्याग लागतो. त्याग, सेवा, समर्पण आणि साधना, या तिन्ही गोष्ट फार महत्वपूर्ण आहेत. एवढंच नव्हे, अहो तुमचे आमचे जे गुरु आहेत ना, त्या गुरूंच्या पायापाशी 4 गोष्टी तुम्ही आम्ही अर्पण केल्या पाहिजे. कोणत्या 4 गोष्टी अर्पण केल्या पाहिजेत? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4 गोष्टी गुरुच्या पायापाशी ठेवल्या पाहिजेत. मला सांगा, अहंकार लय चांगला आहे का हो? अहंकार चांगला नाही. अहंकार नाडियेला तुका म्हणे वाया गेला. मला सांगा, आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. एवढाच फरक आहे. काय? अहंकार आला तर जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, तो वाया गेला. मी पण आला, वाया गेला. पण अहंकार गेला, कोण झाला हो? देव झाला. देव झाला. तुम्हा आम्हाला जर देवस्वरूप व्हायचं असेल, तुम्हा आम्हाला जर त्या भगवान परमात्म्याशी रील व्हायचं असेल ना, एकच करा, कर जोडून विनवतो तुम्हारे तुम्ही बसल्या बसल्या कर जोडून विनवित तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काय करा? हात जोडून संत मंडळींनी सांगितलं, त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्या. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा. अहो माझ्या संत मंडळींचे फार मोठे उपकार आहेत. किती उपकार आहेत तो मला सांगा. आजपर्यंत पूर्ण देशामध्ये, पूर्ण युनीमध्ये मला असा एक तरी माणूस दाखवायचा की हात जोडून तुम्हाला विनवणी करतोय. तालुक्याचा आमदार झाला तर किती वर्ष असतो? 5 वर्ष असतो. पंतप्रधान झाला तर किती वर्ष असतो? आता मोदी साहेब अनलिमिटेड आहे समजा, पण किती
वर्ष जास्तीत जास्त? 10 वर्ष, 5 वर्ष, नाही का? लयच प्रेम दिलं तर 15 वर्ष. पण मला सांगा, आजपर्यंत तालुक्याचा आमदार आहे, कुणीही असू द्या, आजपर्यंत तुमच्या पायापाशी आले का हो कोणी की तुमच्या हात जोडून मी विनंती करतो, काय करा, एवढं काम काय तुम्ही करू नका? कोण म्हणतंय का? कोय नाही. ज्याच्या हातात माईक ते म्हणतंय माझंच. मग तसं झालेलं आहे ते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझे संत मंडळींनी पायापाशी येऊन सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला. पायापाशी येऊन बोलतो, एवढी छान भाषा माझ्या माऊलींची तर फार मोठे उपकार. विनवितो सकळ झाला परमात्मा तुम्हा आम्हाला काय करतो? उपदेश करतात. परंतु तुम्ही आम्ही अनुभवलं पाहिजे. तुमचा आमचा त्या गोष्टीवरती विश्वास बसला पाहिजे. कारण की विश्वास जो करी स्वामी वरी सत्ता. विश्वास पाहिजे बरं का, नाही तर विश्वास नसल्यावर फार हानी होती. तुम्हाला एक दृष्टांत देऊन जातो आता. एक नवीन माता माऊली असते, ध्यानपूर्वक ऐका. एक नवीन माता माऊली असते, नेटकच लग्न झालेलं असतं. एक 6 महिना वर्षाचा कालावधी जातो आणि 6 महिना वर्षाचा कालावधी गेल्यानंतर काय करतात? मुलीला माहेर करून सांगणं येतं की ताई, लग्नाला 6 महिने झालं ग, आता काय कर तू, एकदा घरी येऊन जा. मग ताई लई दिवसानंतर घरी चाललेली असते. जावाय खुश असतो, कारण बायको माहेराला जाणार असते त्याच्यामुळे. आणि मग जावाय खुश असतो आणि मग बायको जाते घरी. बायको जाते, ती माता माऊली घरी जाते आणि घरी गेल्यानंतर एक दिवस जातो. दुसऱ्या दिवशी सकाळ फोन लावते, हॅलो कुठे आहे तुम्ही? ती काय म्हणते? तो म्हणतो की हाय घरीच आहे. मला काय तुमच्यावर विश्वास नाही. विश्वास नाही म्हणलं की ती म्हणते एक काम करा, घरात आतमध्ये जा आणि मिक्सर चालू करा. मिक्सर चालू करा आणि मिक्सर चालू केलं की खुर्र आवाज आला की फोन कट करायची. एक दिवस जात, दुसऱ्या दिवशी येतो, दुसरा दिवस येतो, दुसऱ्या दिवशी आलं की याच्या डोक्यातच असतं काय, मिक्सर. फोन येतो, हॅलो कुठे आहेत म्हणलं की खुर्र केलं बंद. परत 2-3 दिवसांनी सारखं फोन येतात किंवा आलं की एकच काम, खुर्र 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 खुर्र. फोन आला की अनलिमिटेड कुकर, ते आपलं कुकरच म्हणतोय, मिक्सर चालू. लगेच चालू झालं. 8 दिवसाचा कालखंड जातो आणि 8 दिवसाचा कालखंड गेल्यानंतर मग काय होतं? मग बायकोचा परत सासरला येण्याचा टाइम होतो. सासरला येण्याचा टाइम येतो आणि नेमकंच गावात येते. गावातून आल्यानंतर आपल्या गल्लीत जाती आणि घरापाशी बघती. घरी बघती तर घराला काय असतं? कुलूप असतं. शेजारच्याचा दरवाजा वाजते, अहो आमचे हे कुठं गेले हो? शेजारीन म्हणते, अहो तुम्ही जेव्हा गावाला गेला तेव्हापासून तुमचा नवरा मिक्सर घेऊनच गायब आहे. बघितलं का? म्हणजे विश्वास नसल्यावर किती हानी. मला सांगा, त्या बाईचा जर आधीच विश्वास असता तर तिने एवढं विचारलं असतं का हो? बरं त्याला तरी मिक्सर घेऊन जायची पाळी होती का हो? विश्वास पाहिजे. विश्वास जो करी स्वामी वरी सत्ता. विश्वासाशिवाय कुठलीच गोष्ट पूर्णत्वास जात नाही. आणि मनातून काय एकदा त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचलं ना, तो भगवान परमात्मा तुमची आमची हाक मान्य करतो. केव्हा करतो? फक्त मनातून लागतं. याद आएगी तुमको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास जग में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. कधी हो? एक ना एक दिवस मनातून तुमची त्या भगवान परमात्म्याला आठवणी. नाही तर मनात नसलं की मग काय होतं? मनी नाही भाव, मने देवा मला पाव.
देवा आशान पावायचा नाही रे, देवा आशान भेटायचा नाही रे, नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बर का. नाही बघा, बाबा म्हणले चांगले गुण घेतलेत, ते टाळ्या वाजवतात आणि तुम्ही आम्हाला ते नका सांगू म्हणा, आम्हाला दुसरं काही सांगा, पण ते काय जमणार. टाळीत फार मोठी ताकद आहे, त्यातली त्या तिथं भगवंताच्या नामामध्ये तर टाळी वाजवली आहे. सप्ताहाच्या ठिकाणी टाळी वाजवली, फार पुण्य. एकच टाळी झाली. चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा, बाळांची काला वाटे. टाळीत फार मोठी ताकद आहे. तुमच्या आमच्या परम भाग्याने तुम्ही आम्हाला भेटतंय ना, तर त्याचा अनुभव आम्ही तुमच्या आमच्या जीवनामध्ये घेतला पाहिजे बरं का. पण तुम्हा आम्हाला जर या सर्व गोष्टींची जर पूर्तता करायची असेल तर हात चांगल्याचा धरावा लागेल बरं का. तुम्हाला एक दृष्टांत देऊन पटवून देतो. दोन मुंगे असतात. एक दिवस अशाच निवांत बसतात. जशा दोन बाया बसल्यावर कशा गप्पा हाणतात, चांगलं चालतात गप्पा. मग आहे का नाही, अवघा धांगड. मग दोघी बसतात. त्यातली एक मुंगी म्हणते, अगं मला आता लय फिरायला जावं वाटलंय बरं का. पहिले म्हणते, आता कुठं जायचंय बाय, आपलं ये झाडावून एक एरजारी हाणून, नाही का पंढरीच्या वारीसारखं. ती म्हणते, नाही मला आज दिल्लीला जावं वाटली. दुसरी थाड दिशेने कानाखाली ती टाकून, अगं तू काय चकली बिकली का, तू काय बावड झाली का म्हणली. आपली हाईट काय, आपण दिसतो केवढं, आपल्या अपेक्षा काय आहेत, आता दिल्लीला जायचं म्हणती. ती म्हणते, नाही मला दिल्लीलाच जायचे. 1-2 दिवसाचा कालखंड जातो. मुंगीच्या डोक्यात असतं काय, हो कुठं जायचं, दिल्लीला जायचं. दिल्लीला जायचं डोक्यात असतं. मग मुंगी काय करते, 1-2 दिवसाचा कालखंड जातो आणि मग तुझ्या डोक्यातच असतं आज जायचं म्हणजे जायचं. एक दिल्लीला जाणारा माणूस असतो, त्याच्या बसती शर्टाच्या खिशावर जाऊन. मला सांगा, जर ती मुंगी त्या दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टाच्या खिशावर जाऊन बसली, ती दिल्लीहून येईन का नाही, हो येईन का नाही, कधी पण येणार ना. मला सांगा, इथून बसली तर पाचंगरून इथे येईन, म्हणजे एका जागेवर थांबली तर, नाही तर मग हुकली तर मग गेली चेना बेना नाही का. रेल्वेत मध्येच बसली, दिल्लीहून फिरून आली. मला सांगा, कसं काय शक्य झालं, हो लहान झाली आणि मोठ्याचा हात धरला. तसं तुम्हाला आम्हाला परमार्थामध्ये लहान व्हावं लागेल आणि ज्ञानोबा तुकोबारायांसारख्या मोठ्या साधू संतांचा हात धरावा लागेल, तेव्हा तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण होईल. आणि पहा, हे लहान मुलं एवढे आनंदाने टाळी वाजवतात, यांच्याकडे बघून फक्त एकच वाटतंय, काय लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. लहानपण देगा
का देवा आणि मुंगी साखरेचा रवा. मला सांगा या मुलांमध्ये लहानपण आहे, मला सांगा कुठल्या गोष्टीचा त्यांना घमेंड आहे का हो? घमेंड नाही, त्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये तल्लीन होत आहेत. मी तर म्हणेन फार फार तुम्ही भाग्याचे आहेत. मी तर तुमच्या गावाला फार मोठं हे देईन बरं का, फार मोठी पदवी देईन. कारण की इकडे पहा तरुण मुले आहेत, इकडे पहा लहान मुले आहेत आणि बाकी सगळे मंडळी. मी तर म्हणेन आज वाडीत कोणी सुद्धा नसेल बरं का घरी. कारण की मी म्हणत असतो जे आले ते देव आणि जे घरी ते महादेव. पण श्रावण महिना चालू असल्यामुळे महादेव पण आले. विठाल विठाल विठ्ठला तर पुण्यभूमीमध्ये तुम्ही आलात, फार फार भाग्याचे आहेत. त्या भगवान परमात्म्याच्या नामाची एकदा तुम्हाला गोडी लागली ना, तर भगवान परमात्मा तुम्हाला सगळ्या गोष्टी देणार. काय देणार हो? त्याला दुसरं काहीच नाही पाहिजे, त्याला फक्त अंतरीची घेतो गोडी. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा सोयरा देव सोयरा आहे दोन भावारे देव सोयरा सोयरा देव सोयरा अंतरीची घेतो गोडी आहे गोडी भावाची, देव सोयरा सोयरा देव सोयराची. अंतरीची घेतो गोडी आहे गोडी भावाची, देव सोयरा सोयरा देव सोयराचा. जोरदार टाळ्या वाजवा महाराजांसाठी. फार गोड गात आहेत बरं, तो पण नाही सेवा आहे त्याच्यासाठी. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. त्याला बाकी काहीच नाही पाहिजे, फक्त आतून पाहिजे. आणि आतून काय एकदा त्याला आरोळी गेली का तो आपोआप आपल्यापर्यंत येतो. पण फक्त त्याच्यासाठी त्या भगवान परमात्म्याचा नामाचा छंद लागला पाहिजे. कसा लागला पाहिजे हो? माझ्या मना लागो छंद गोविंद, माझ्या मना लागो छंद गोविंद, माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद. फक्त मनातून त्या भगवान परमात्म्याच्या नामाचा एकदा छंद लागला का मग कुठल्याच मग गोविंद ते काया. एकदा का त्या भगवान परमात्म्याचा छंद लागला की मग काय होतो? हरी आला हाता आणि मग कैची भय चिंता. आपण एकदा का त्या गोडी झालं की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तुला जर द्यायचं असेल ना मला फक्त त्या भगवान परमात्म्याचं नाम दे, कारण माझ्या जीवनामध्ये तेवढा एकच लाभ आहे, अभंगाचं दुसरं चरण. गुण गाईना आवडी 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 गुण
गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी त्याची माझी सर्व जोडी ओ त्याची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात फक्त त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं मला सुख दे आणि आनंदाने गुण गाव दे. मला माझ्या जीवनामध्ये मला फक्त तेवढंच लाभ आहे. अहो तुम्ही आम्ही फार भाग्याचे आहोत. किती भाग्याचे तो. आजकाल तुम्हाला एक गोष्ट खरी सांगू का, आजकाल सगळ्या गोष्टीची पूर्तता आहे पण माणसाचीच काय आहे. आज सगळ्या गोष्टीची प्रगती पण माणसाची काय आहे, अधोगती. मला सांगा ज्यावेळेस संत मंडळी होते त्यावेळेस त्यांना टाळ होते का हो, दगडाची टाळ होते. आजकाल चांगले लोखंडाचे आलेत पण फुटायला लागले. कमी कष्ट होते का होता. अहो टाळ नव्हती, पकवाज नव्हती पण तरी सुद्धा एक 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 पण तरीही एकाहून एक बळी की कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. पण तेव्हा सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणाव लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने. अहो त्यावेळेस माझे तुकोबाराय म्हणले एकदा का तो मृदुंग टाळ विना लावलं ना आनंदाने सेवन करायचं. आवडीने भावे हरिनाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. फक्त मनातून त्या भगवान परमात्म्याची सेवा करा. तो सगळं जाणत आहे हो. एक ना एक दिवस तो सगळं जाणणार आहे. फक्त मनातून चांगला भाव ठेवा. कारण शुद्ध झाली ज्याची भावना देव कोठे आहे सांगा नाही. आणि ज्याचा एकदा भाव ज्याचा शुद्ध झालाय ना त्याला तो भगवान परमात्मा भेटतोय. अहो भगवंताच्या नामामध्ये शुद्धता नाही, तुमच्या आमच्या सांसारिक जीवामध्ये सुद्धा शुद्धता आहे. तुमच्या आमच्या सांसारिक जीवामध्ये सुद्धा पुण्य आहे. तुमच्या आमच्या संसारामध्ये सुद्धा जन्मोन जन्मी आपण जे काय काम करतोय का उठता बसता उठता त्याच्यामध्ये सुद्धा पुण्य आहे. फक्त कसं केलं पाहिजे, प्रामाणिकपणे केलं पाहिजे. नाही तर रानात जायचं आणि दुसऱ्याचे बांध कोरायचे, संपलं सगळं. फक्त कसं पाहिजे, प्रामाणिक पाहिजे. दुसऱ्याची वाट लावायला तर विचार केला ना तर आपली नक्की वाट लागते बरं का. दुसऱ्याचं वाईट करायचं म्हणलं की आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. फक्त मनात इच्छा चांगली ठेवा. कसं तुम्हाला एक दृष्टांत देऊन सांगत. अहो एक बाबा असतात, आपले वाडीतलेच बाबा असतात. फार जुने होते, आम्ही तवा यायचो तवा होते बाबा, आता नाही सध्या बरं का. वाडीतले बाबा असतात आणि बाबा फार दिवसापासून बाबांची इच्छा असते की मला एक दिवस काय करायचे, पंढरपूरला जायचे. म्हणजे बाबांना इच्छा म्हणजे जन्मल्यापासून एकदाच झाली पण अफाट नाही का म्हणजे. आणि मग बाबांची इच्छा प्रगट झाली. बाबा म्हणले ह्यावेळेस काहीही हो, सोयाबीन झाली की काय करायचं, पहिलं पंढरपूर गाठायचं. आणि मग सोयाबीन होती, सगळं काम चांगल्या प्रकारे उरकतात. सोयाबीन होती पण बाबांचं एक ठरलेलं असतं बरं का. सोयाबीन करायची, सोयाबीन घ्यायची, पाठवद्यात विकायची आणि तिथूनच इष्टी पकडायची. मग बाबा काय करतात, ठरल्याप्रमाणे दिवस जातात. आणि मग एक दिवस सगळी सोयाबीन माल गाडीमध्ये टाकतात, पाठवद्याला नेतात. चांगल्या प्रकारे भाव लागतो, 5,000 रुपये भाव लागतो. आणि बाबा म्हणतात जास्त सोयाबीन असते, परंतु बाबा काय म्हणतात 5 क्विंटलच नेऊ नाही का. मग बाबा 5 क्विंटल सोयाबीन टाकतात, तिथं नेतात, माफ करतात. आणि माफ झालं की लगेच 5 क्विंटलची 25,000 रुपये झाली. 5,000 रुपयांनी 25,000 रुपये होतात.
बाबा जातात इष्टीने जातात, थोडा प्रवास करतात. बाबा म्हणते ही काय हवा बरी नाही, नाही का बरं नव माय. मग बाबाला काय सहन होत नाही इष्टीची हवा. बाबा म्हणतात काय झाडे काय डोंगर सगळे कसं आहे ओके मध्ये आहे म्हणतात बाबा. पण बाबा म्हणतात मला आता रेल्वेची हवा खावं वाटते. आता माझी इच्छा आहे म्हणली, मी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आमच्या काकांची पण इच्छा होती, तमिळनाडूला जाऊन आली. कुठं इच्छा एकदा माणसाच्या मनात आली की माणसं पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. मग बाबांनी अर्ध्या रस्त्यापर्यंत बसने प्रवास केला. जिथून रेल्वे आहे तिथे गेले, रेल्वेत गेले, रेल्वेत बसली. थोडा प्रवास केला की 4-2 कॉलेजची टुकार मुलं येतात. आणि टुकार मुलं आलात की टुकार मुलांना त्या दिवशी एन्जॉय करायचा असतो फुल. मुलं म्हणतात की आज आपण काहीही करू, पण काय करायचे आपल्याला एन्जॉयच करायचे. आज काहीही कुठं ना करू. रेल्वेत बसतात, 4ही जण ठरवतात. त्यातला एक जण म्हणतो अरे नको, हे काय नको आपल्याला करायला, हे बरं नाही, परत फार पस्तावा होईल. तो म्हणतो नाही आज काही हो एन्जॉय करायचं आहे. त्यांच्या पण 5 जणांच्या खिशामध्ये किती असतात, 5-5 हजार रुपये असतात. ते म्हणतात आपल्या 5च्या बी खिशात आज 5-5 हजार रुपये. मग आपण कशाला डरायचं, पैसे आपल्या पैसे आपण काही करू, कारण सब पैसे के भाई, नाही का सगळं कशावर खेळ आहे, पैशावर आहे. मग पैसे खिशात होते, पैसे टाकले आणि लगेच बसले. बाबा बसलेले असतात आणि मुलांच्या डोक्यात येतं. मुलं काय म्हणतात आपण काय करू, ह्या रेल्वेची साखळी तोडून टाकू. कारण साखळी तोडली की पोलीस येते ना आपल्याकडं, आणि पोलीस आले की पोलीस काय म्हणते कोणी केलंय, म्हातारं झोपलं इथं. म्हातारं आपण काय करू, नाव घालू. म्हातारं बारीकपणे ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असतं, काय काय म्हणतेत, काय काय करतेत. आणि म्हातारं मग साखळी तोडतेत. साखळी तोडली की 1-2 घंटे जातात आणि मग पोलीस येतात. पोलीस म्हणतात काय प्रॉब्लेम झालाय, काय रे पोरांनो का तुम्ही साखळी तोडली. पोरं म्हणतात आम्ही काय नाही केलं, बाबांनी तोडली. बाबांना विचार. बाबांपाशी जातात. बाबा काय झालं तुम्हाला, तुम्ही का बरं साखळी तोडली. बाबा म्हणले मी साखळी नाही तोडली. पण नाही तुम्ही का तोडली. बाबा म्हणले मला ह्या मुलांची फार भीती वाटते, पण तुम्हाला आता सांगतो मी का तोडली. पण तरीही मग बाबा डगमगत नाहीत, कारण बाबांचा कसं आहे जन्मसिद्ध अधिकार होता ना सांगणं म्हणजे. मग बाबा यांच्या आधीपासून गोष्टी ध्यानपूर्वक ऐकत होते, लक्ष देऊन. आणि मग बाबा उठले. बाबा म्हणले अहो पोलीस इथं काय लिहिलंय, आपण कालित मार्गात काय करणे, काही अडथळा आला की साखळी तोडणे, मग तुमचे काही घटना हो. बाबा म्हणतात अहो हो का माझी एक लय दिवसापासून इच्छा आहे, पोलिसांना सांगतात. आणि मग पोलीसही म्हणतो बाबा तुम्ही माझ्या वडिलासारखे आहात, बोला. मग माझ्या लय दिवसापासून इच्छा आहे, मला पंढरपूरला जायचं होतं. पण काय सांगाव, सोयाबीन विकल्यानंतर मला पंढरपूरला जायचं होतं. आणि मग सोयाबीन विकली मी, आणि सोयाबीन विकून हो का आता पंढरपूरच्या दिशेने चाललोय. माझ्या खिशात 25,000 रुपये होते. पण हो का या 4 टोकार मुलांनी ते पैसे काढून घेतले. म्हणलं की हो का तुम्हाला जर माझे विश्वास नसेल बसत तर काय करा, 5ही पोरांचे खिशे तपास. तुम्हाला यांच्या खिशात 5-5 हजार गावतील आणि काय होईल. मग तुम्हाला कळलं का नाही मी कशामुळे उघडले. मग पोलीस विचारतात, पोलीस म्हणतात का रे पोरांनो खरंय काय. पोरांच्या खिशात तर पैसे असतात. ते म्हणतात गपचूप असतात. गपचूप बसले की बाकी 2 पोलीस लगेच त्यांचे खिशे तपासतात. खिशे तपासले लगेच 5-5 हजार गावले. 5-5 गावले. धरा बाबा तुम्हाला हे 25,000. आणि पोलिस त्यांना धरतात आणि बाहेर वडीत नेतात पाचींनाही. पाची म्हणतात साहेब आम्हाला तुम्ही जेलमध्ये न्या नाही तर कुठं बी न्या, पण पहिलं बाबाचं दर्शन घेऊ द्या. बाबाने आमची काय केली, जिरवली. बरोबर बाबाने आमची जिरवली. पण मला सांगा देवाचं काही कमी सामर्थ्य असतं का हो. बाबा पंढरपूरला निघाले, बाबाच्या खिशात 25 होते, 25 ते 50 झाले का नाही. पण मला सांगा त्या मुलांनी दुसऱ्याचा जो विचार आहे तो वाईट करायचा ठरवला. काय झालं, स्वतःच वाईट झालं. त्यामुळे कधीच दुसऱ्याचं वाईट होण्याचा हेतू देखू नका. कारण की सुख के सब साथी दुख के कोई नहीं, सुख के सब साथी दुख के कोई नहीं, सुख के सब साथी दुख में नहीं, सुख के सब साथी दुख में नहीं। तेरे नाम तेरे नाम तेरे नाम तेरे नाम
सुख के सब साथी दुःख के ना कोई. मला सांगा, सुखामध्ये पूर्ण गाव तुमच्या सोबत असतं, दुःखात कोणी असतं का हो? दुःखात घर एकटं असतं. कारण की फक्त आणि फक्त माणसाला काय प्रिय हो? पैसा प्रिय. सब पैसे के भाई, सगळे पैशा पाहिजे. मला सांगा, जोपर्यंत भावाभावात एकजूट कवर असती, ज्यावेळेस एक भावाकडे चांगला पैसा असतो, एक भावाकडे कमी असतो, ज्यावेळेस पैशाची भरभराटी असते, सगळ्या गोष्टी असते, तोपर्यंत सगळे कसे असतात? एकमेकाला चांगले असतात. पण एखाद्या गोष्टीत कमतरता पडली की सगळे आपापले रंग दाखवतात. विठ्ठल विठ्ठल. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा धरली नाही हो. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, मला धन नको, मला मुक्ती नको. मुक्ती धन संपदा संपदा संत संग देई सदा गुण गायीना आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मला कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही. मला धन नको, मला संपदा नको, मला काहीच नको, मला फक्त एकच राहू दे. तू का माईक दे तिकडे. तुका म्हणे तुझा न पडावा विसर. तुकोबाराय म्हणतात, देवा मला कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नाही, मला फक्त एकच गोष्टीची अपेक्षा आहे. कोणती? तुका म्हणे तुझा न पडावा विसर. दुःखाचे डोंगर झाले तरी, माझ्या जीवनात मला कितीही दुःख आलं ना तरी चालेल, पण फक्त
तुझा कधीच विसर नको पडून देऊ. कितीही संकट आलं ना तरी चालेल, मी त्याचा सामना करीन, परंतु फक्त तुझा विसर मला नको पडून देऊ. आणि एकदा का त्या भगवान परमात्म्याची लीलता आणि एकदा का त्याच्यापर्यंत पोहोचलं ना, त्याला काय का कुठल्याच गोष्टीची म्हणते ना दोघं. कुठल्याच गोष्टीची त्याला कमतरता नाही. कारण की अहो जगद्गुरु तुकोबारायांनी फार तळमळीने सांगितलं हो. किती तळमळीने सांगितलं हो. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. हकारून सांगितलं, नाम घ्या नाम घ्या नाम घ्या. घेतलं का हो कोणी? घेतलं ना. नवे नवे तर घरी जाऊन देव पचवला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, संतांनी घरापर्यंत देव पोचवला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, येता आला घर पोचवली. घरापर्यंत आहे का कुठल्या गोष्टी? घरापर्यंत काहीच पोहोचत नाही. घरापर्यंत फक्त एकच गोष्ट पोहोचते, ते पण ज्याला गरज येतो. सिटीमध्ये बरं का, भाजीपाला भाजीपाला फक्त लोक देतात, परंतु माझ्या संत मंडळींनी घरापर्यंत देव नेऊन पोहोचला. पण त्यावेळेस सुद्धा लोक म्हणतात पूर्वीचे लोक वाईट होते, पूर्वीचे लोक चांगले होते म्हणतात, पूर्वीचे लोक उलट वाईट होते. मला सांगा, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय देव घेऊन जात होते. यांनी काय पाहिजे होते? काय म्हणाय पाहिजे होतं? द्या आम्हाला. पण तरी पण समाज काय म्हणला? देव न लगे, 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 देव न लगे. अहो त्यावेळेस सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी देव दिला, पण त्यावेळेस पण समाज म्हणला नको. अहो समाजाने फार मोठा त्रास दिला, पण तरी सुद्धा संत मंडळी डगमगली नाही. फक्त मनातून निष्ठा, मनातून भाव. तुमच्या आमच्या सगळ्यांचे परिचित एक संत म्हणजे संत सुरदास बरं का. सुरदासांचा एक दृष्टांत सांगतो. सुरदासांची भक्ती किती होती आणि त्या भक्तीतून सुरदासांना जन्मताच डोळे नव्हते, आंधळे होते. ध्यानपूर्वक काय एक दृष्टांत सांगतो, आपला वेळ संपत आलेला आहे. की सुरदासांना डोळे नव्हते, पण भगवंताची जी सेवा आहे ना, ती मनातून, मनाभावातून आणि मनातून त्याला हाक मारली का, तो भगवान परमात्मा सगळं आठवून द्यायचा. आणि मग जर सकाळी जर देवाला आंघोळ पाणी घातली आणि जर देवानी जो कोणता पोशाख घातलाय का, हे सुरदासजी वाणीतून सांगत होते, त्यांच्या अभंग वाणीतून प्रकट करून द्यायचे. मला सांगा, दिसत नव्हतं. आपल्याला दिसत असून आपण देवाकडे पाठ करून जातो, कलियुग आहे. पण सुरदासजींना दिसत नव्हतं. लोकांनी परीक्षा घ्यायची ठरवली. मला सांगा, जे सत्याच्या मार्ग असते त्याला फार विरोधक असतात. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि माणसाला विरोधक, हे कसे आहेत? फिक्स आहेत बरं का. आणि मग लोकांनी एक दिवस परीक्षा घ्यायची ठरवली. अरे या सुरदासला तर काही दिसत नाही. आपण असं म्हणतो, पण हा तर पूर्ण वर्णनात सांगतोय की देव कसा आहे, आज देवाने कसा अवतार धारण केलाय, आज देव कसा दिसतोय, काय होतंय. सुरदासजी काय करतात? सुरदासांना प्रश्न करतात, महाराज तुम्ही असं कसं काय करताय, तुम्हाला हे सांगता कसं काय येतंय. गावकरी ठरवतात, एक दिवस सुरदासींची परीक्षा घेऊ. या परीक्षेत जर उत्तीर्ण झाले ना, तर आपण ठरवू यांची भक्ती कशी आहे, खरी आहे, नाहीतर भक्ती कशी खरी नाही असं समजू. आणि मग गावकरी एक दिवस परीक्षा घ्यायची ठरवते. देवाला जातात आणि काय करतात, देवाला आंघोळ घालतात, सगळं करतात, पण देवाला कपडेच घालीत नाहीत, कपडे घालीत नाहीत, वस्त्र घालीत नाहीत. आणि वस्त्र नाही घातल्यानंतर एक मध्ये पडदा आडवा घालतात. आणि पडदा आडवा घालतात आणि सुरदासजींना म्हणतात, आज आज तुमची वाणी सांगा, आज तुमची वाणी काय म्हणते. स्वतः भगवान परमात्म्याच्या रूपाविषयी तुमची वाणी काय बोलते. तर सुरदासजी विचार करतात, त्या भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होतात. आणि सुरदासजी म्हणतात, आज तो देव नंगा पुंगा आहे,
देव कसा आहे आज? नंगा पुंगा आहे. अहो त्या भगवान परमात्म्याची सेवा मनातून करीत होते. त्या दिवशी भगवंतांना कपडे वस्त्र धारण नव्हते केले. माझ्या सुरदासजींनी लगेच उत्तर दिलं, कशाची पावर आहे नामामध्ये? अहो काहीच लागत नाही हो, फक्त मनातून ठाईच बैसोनी करा एक चित्तन आवडी आनंद अळवावा. एवढंच नव्हे, न लगते सायास जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण. ज्या माणसाला भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचे ना, त्याला दुसरं काहीच करायची गरज नाही. त्याने फक्त एकच करावं, नाम संकीर्तन साधन पै सोपे. पहिल्यापासून अर्थ समजून घ्यावा, आचरणात आणा. ते तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी. इथपर्यंत अर्थ समजून जर त्याने भगवंताचं नामचिंतन केलं ना, त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या माऊलींची भाषा फार गोड आहे हो. साता आणि मवाळ मी तुले आणि शब्द जैसे कळलं अमृताची, एवढी गोड अशी वाणी आहे. पण तुम्ही आमच्या जीवनामध्ये त्याचं काही ना काहीतरी अर्थ शोधून घेतला पाहिजे, काही ना काही जीवनात अवलंब केला पाहिजे. कारण की हा नरदेह आहे का हो? पुन्हा नरदेह नाही हा, एक ते भेटलाय अनमोल असा आहे. पण जीवनात येऊन काहीतरी केलं पाहिजे. नाही तर क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिस पाना था उस फोटो को दिया, जिस पाना था उस फोटो को दिया, जिस पाना था उस फोटो को दिया. मला सांगा, जन्म भेटलाय ना तर त्याचा फायदा करा. जन्म नाही रे अनेकन तुका म्हणे माझी भाग. जन्म भेटणं फार मुश्किल आहे. भेटलाय तर त्याचं कल्याण करा. एकदा बहुत जलवांती जन्मासी जन्मलासी काहीतरी करा हो. जन्म भेटलाय तर काहीतरी करा. जसं आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसं तुम्हा आम्हाला हा भेटलेला नरदेह आहे, त्याचं कल्याण करा. एकदा सगळ्यांनी हातवर करा आणि एकदा त्या भगवान परमात्म्याचं भजन करू. विठोबा कारण भाग्याचे दास पंढरी रायाचे. एकदा का कृपा झाली की तो भगवान परमात्मा आपल्या हातावरही कृपा करतो, गायनात आवाजावरही कृपा करतो, बोलण्याच्या शैलीवरही काही ना काहीतरी प्रसाद देतो. फक्त कसं केलं पाहिजे? मनातून केलं पाहिजे, तेव्हा होते. पण तुम्ही आम्ही आता केलं का मनातून? हात खाली घेतले काय? म्हणलं काय असं नाही झालं पाहिजे. कसं? एकदा मी म्हणतो, तुम्ही कुणीच काय म्हणू नका, सगळ्यांनी एकदा मिळून म्हणा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. अगा अगा एवढ्या लोकांचा आवाज किती यायला पाहिजे?
थांबा 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 सगळे मिळून म्हणा एकदा मिळून. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. टाळ्या वाजवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. उद्या गोपाल काढा हे मोठ्याने म्हणा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला. हरी हरी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 गोपाला गोपाला देवकी नंदन वाजता बजा. गोपाला कसं भारी वाटलं का नाही. केलं पाहिजे या गोष्टी नाही का. कामामध्ये काम काही म्हणा राम. काय म्हणते 24 तास आम्हाला कामच असते. काम नाही हो तर देव सुद्धा कामाला येतो. सावत्याने केला मला विठ्ठल देखीला डोळा. मनातून जर भक्ती केली सावता महाराजांच्या घरी आला. तुमच्या घरी काय नाही येणार. कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर आवडा झाला माझ्या हारी. आवडा झाला माझ्या हारी. कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. तुमच्या आमच्यासाठी पण होईल पण केव्हा. तू घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. नशिबावरती हात ठेवून तू रडशील दाई दाई. या संसाराच्या पायी नरासारखा नर जन्म हा पुन्हा मिळायचा नाही. नरासारखा नर जन्म हा पुन्हा मिळायचा
नरजन्म हा पुन्हा मिळायचा नाही, नरासारखा नरजन्म हा पुन्हा मिळायचा नाही रे दादा, नरासारखा नरजन्म हा पुन्हा मिळायचा नाही. हे पहिलं कधी व्हायचं? ज्यावेळेस वासुदेव यायचे त्यावेळेस त्या सर्व गोष्टी साध्य व्हायच्या. पण आता वासुदेव येतात का हो? आता वासुदेव नाही, आता बटरवाला येतो. बटर घ्या बटर. शुभ सकाळ, सकाळ सकाळ उठला की पाववाला असतो. त्यामुळं शेवटी कलियुग आहे. विठ्ठल विठ्ठल. तुमचा काय दोष आहे का नाही? जग बदलते, तुम्ही बदलताय, पण संतांचे विचार अनुभवा आणि जीवनामध्ये आल्यानंतर कल्याण करून घ्या. जाता जाता एवढंच सांगेल, जीवनामध्ये आल्यानंतर नाते जपायला शिका. कारण की रक्ताचे नाते हे फार महत्वाचे असतात बरं का. कारण की 5 मिनिटं नात्यावरती बोलतो आणि आपली सेवा संपवतो. पहा, आता जवळच एक सण आलाय. कोणता? नाही, पोळवा तर आलाय, पण रक्षाबंधन नाही. पहिल्यांदा तर हाय पोळवा आलेलाच आहे. विठाल विठाल. सण आलेला आहे. कोणता आहे हो? रक्षाबंधनाचा सण आहे. आणि रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण भावाच्या नात्याचा एक गोड असा सण आहे बरं का. पहा, रक्षण करणारा म्हणजे भाऊ असतो आणि बहीण म्हणजे फार वेगळी माया असते. जीवनामध्ये आल्यानंतर दिले ना देवाने एवढं छान असतं नातं, तर ते नातं जपायला शिका. कारण की जोपर्यंत माणूस हयात आहे का तोपर्यंत माणसाला माणसाची किंमत कळत नाही. पण एकदा का माणूस निघून गेला ना, फार धाई मोकलून रडतो, पण परत उपयोग नसतो. कारण की जे दिवस आहेत त्या दिवसात जे ते काम होणं फार गरजेचं असतं. कारण की वेळ निघून गेला की काळ निघून जात असतो. त्याच्यामुळे मला सांगा, मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करीन बरं का. जर या मंडपामध्ये एखादा भाऊ एखादी बहीण जर एकमेकांना बोलत नसतील ना, तर असं करू नका. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं रे किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. मला सांगा, जीवनात भरोसा आहे का हो कशाचा? जिंदगीचा भरोसा नाही. 1 मिनिटात माणसाचं काहीही होते. तर आमच्या शिरूर तालुक्यामध्ये एक ऍक्सिडेंट झाला. फार मोठा माणूस होता, सरपंच होता, त्याची इतकी प्रॉपर्टी कोणाकडे नव्हती, पण एकदा गाडीने धडक दिली, निघून गेल्यावर आहे का काय भरोसा? काहीच नाही. जीवन आहे ना, तर जीवनामध्ये आनंदाने जगा. तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो, या मंडपामध्ये बसलेला एकही भाऊ आणि एकही बहीण जर एकमेकांशी बोलत नसेल, जर एकमेकांशी बाबतीत काही भांडण असेल, अनेक काय तरतुदी असतील ना, सगळं सोडून द्या. आणि या रक्षाबंधनला एकच विनंती करतो, सगळे एक घ्या. कारण सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. अहो काही नाही या जगामध्ये. तुम्ही आम्हाला पैशाची घमेंड असेल, कोणी पैशाला कोणी विचारत नाही. मला सांगा, कुत्र सगळं काय खातो? पैसा खातो का? अहो कुत्रही त्या पैशाला खात नाही. त्या पैशाला कोण विचारते? कोण नाही. ते पैसा आला म्हणून घमेंड कधीच करू नका. अहो कुणी कुणाचं नसतं आणि त्या पैशामुळे नातं काय होतात? दूर होतात. एका ठिकाणी फार छान वर्णन केले बरं का कवींनी. नको घमेंड करू दादा श्रीमंती पायी, नको घमेंड करू दादा श्रीमंती पायी, दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही. वाटते हमेशा तू माझ्या घरी यावे, खाऊनी मीठ भाकर तू भेटून या जावे. तुझ्या भेटीसाठी मन माझे लाही लाही होई, तुझ्या भेटीसाठी मन माझे लाही लाही होई. दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही, दुबळी बहीण काही मागणार नाही. महाराज, पैशामुळे नाते सगळे दूर व्हायला लागलेत. त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीची घमेंड करू नका. एकत्र या, आनंदाने जगा, हे एवढंच पाहिजे. आणि फक्त त्या भगवान परमात्म्याची आठवण करीत राहा. तुकाराम महाराज म्हणतात, मला ह्या सगळ्या जरी गोष्टी तुम्ही दिली ना, मला गर्भवास जरी भोगावं लागलं ना, तरी सुद्धा मी त्याच्यामध्ये सुखी आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी,
सर्व दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हास गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा अभंग, चार चरणाचा अभंग माझ्यासारख्या भाग्यवंताकडे मागणीची सेवा दिली बरं का. उत्कृष्ट अशी शेवटची व्हायना गावकऱ्यांनी मला सेवा दिली आणि अप्रतिम एवढं छान नियोजन करतायत. खूप छान वाटलं मला आल्यानंतर, इथं माहेर घर आल्यानंतर, कारण माझं बालपण ह्याच गावात गेलेलं आहे आणि एवढं छान नियोजन करतायत आणि सर्व भाविक मंडळी आहेत, त्याच्यामुळे मला फार बरं वाटलं. आणि जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंगाचं निरूपण ते असतं का नाही मी सांगता येत नाही, पण माझ्या पद्धतीने विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. काही जे बरोबर असेल ते माझी मला द्या आणि काही जे चुकीचं असेल ते माझ्या पदरात परत टाका
मी जिथं कुठं नदी असेल तिथं सोडेन आणि परत नवीन काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचा बदल करीन. पुढच्या वेळेस तुम्हाला नवीन सांगण्याचा प्रयत्न करीन. परंतु जे काही बरोबर आहे ते माझं काहीच नाही, माझ्या गुरुवर्यांचं आहे, ज्ञानोबा तुकोबाराय यांचं आहे आणि ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अंगीकारा. एवढं छान नियोजन आहे. पहा, मृदुंगाचार्य यांचं परत एकदा मी आभार मानतो. महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य महाराजांच्या चरणी मी साष्टांग नमन घालतो. त्याचप्रमाणे हनुमान महाराज शिंदे, पहा मूर्ती लहान पण कीर्ती मात्र महान आहे. एवढं छान वाजवलं, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण गेल्या वेळेस मला वाटतं विशाल महाराज होते, पण ह्यावेळेस विशाल महाराजांची जागा त्यांनी घेतलेली आहे. आणि महाराजांच्या संस्थेत आहे का? हो, विशाल महाराजांच्या संस्थेत आहेत. त्यांचा पुतण्या आहे समजा. आपले अभिजित महाराज पण आलेले आहेत, गौरव महाराज पण आहेत. बाबांच्या चरणी मी खरं साष्टांग नमन घालतो. मला सांगा, इथलं जर एखादं म्हातारं दुसरं असतं तर काय म्हणलं असतो, खुर्ची बिडची चुस्त बसतो खाली. पण बाबांनी बसून मला एवढी छान प्रकारे साथ दिली. बाबांच्या चरणी मी साष्टांग नमन आहे. त्याचप्रमाणे ह्या बाबांच्या चरणी मी आभार मानतो. दासखेडकर सर्व मंडळींच्या चरणी मी साष्टांग नमन घालतो. त्याप्रमाणे आज माझ्या कीर्तनाला उपस्थिती आमची दादा, बरं का, दादांचं फार प्रेम माझ्यावर. आणि आता दादांचा इथं कार्यक्रम पहिल्या दिवशी होता. कर्जनीला पण दादांचं प्रवचन माझं कीर्तन एकाच दिवशी आहे. त्यामुळे बंकट स्वामी महाराजांची सेवा फार मनातून दादा करतात आणि दादांच्या चरणी मी साष्टांग नमन घालतो. हरिदास महाराज खुळे दादा आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. एखाद्या भागात त्यांची इतकी सेवा कोणीच करू नये, बरं का. फार मोठा त्याग आहे. मला सांगा, चालू टिपण सोडून कोणी पंढरपूरला जाईन का हो? हा, म्हणे पिरून घेऊन परत जाऊ. पण दादानी चालू टिपणीव दांडा मारून गेलेली पंढरपूरला. फार मोठा त्याग आहे माणसाचा. त्या खरंच काय आवाज आहे, एक नंबर आवाज. महाराजांच्या चरणी मी साष्टांग नमन घालतो. याही महाराजांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो. आणि सर्व टाळकरी मंडळी आणि विनेकरी बाबा, बरं का, विनेकरी बाबा कसे ताईटच उभा आहेत. कधी सोडतोय भाड्या काय माहित म्हणतात. आणि बाबांचा कसा विषय, ताईट मध्ये मस्त पैकी नाही का, नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी तरणा भाग्यवंत नटू हरी. ते तरुणच आहेत, त्यांच्यासाठी ते तरुणच आहेत. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे साऊंड सिस्टीम, बरं का. स्वराज मंडप साऊंड सिस्टीम गोलंगडी एक नंबर सेवा दिली. वैतकिनी राज मंडप प्रभाव पडतोय ना.